पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सरळ सामना आहे। अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रचार सभांचा धुरळा उडवलाय। उमेदवारांचा प्रचार करताना अजित पवारांनी पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत। काकांच्या कृपेने चांगलं चाललंय असं सांगताना साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व अशा शब्दातही त्यांनी कौतुक केलं। संदीपने ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं। माझं सरकार नव्हतं पण मी पालकमंत्री होतो, त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की हो तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू। मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये। काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्यान खोटं बोलत नाही, त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय, आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। एकीकडे काकांचं कौतुक करत असतानाच अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केलेत। मतदारांना आमिषापासून दूर राहण्याचा सल्ला देत त्यांनी नादी लागणाऱ्यांना सोडणार नाही असंही म्हटलं। काही लोक मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गिरी सोडून। त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते हो, कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता। ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका। आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। 14ला संक्रांत, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोण काय करत असेल तर काय, जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका। काय घ्या ते मी सांगितलेलं नाहीये, तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा, पण बटन मात्र माझ्या या 2 बहिणींचं आणि माझ्या या 2 भावांचं त्या ठिकाणी दाबा। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत